अहो काय झालं, धापा टाकत का आला? कुत्र माग लागला होता. बघा कुत्र्याला ते समजतंय की ह्या माणसाच्या अंगात कुठला राक्षस आहे ते, पण आमच्या घरातल्यांचं कवा डोळे उघडतील कोणाला ठाऊक. हो सांगून जायचं ना कुठं जाताय ते. अरे नाहीतर काय गोपाळ, किती अजून जीवाला घोर लावणार आहेस तू? हे बघ, आधीच तू घरात दिसत नाही ना, तेव्हा वाटतं की तू कुठेतरी पळूनच गेलास. आणि त्यात ती माधुरी हे घर सोडून गेल्यापासून माझ्या जीवाला थारा नाही. हे बघ, इथनं पुढं कुठे जायचं असेल ना तुला तर घरी सांगून जात जा, बघ उशीर होणार असेल तरी पण. नाही पण मी म्हणतो एवढ्या रातचं त्या दुकानात काम करायची गरजच काय? आणि तिथं बसून तू काय लाखो रुपये कमवतोय रे? कुठला कमावतोय, लोकांना फसावतोय तो, आणि पैशासाठी ना लोकांचं मुर्द पाडतोय. ए म्हातारे, अगे तुझा तोंड आहे का गिरणीचा पट्टा आहे? हा? तुला काहीच कसं वाटत नाही का? आप्पा, अहो ना काजीला काय बोलू. हे सगळं बोलून जर काजीला समाधान मिळणार असेल, आनंद मिळणार असेल तर बोलू दे तिला. मला काय वाईट वाटत नाही. खरं तर मी कुठे गेलो होतो हे मी नव्हतो सांगणार तुम्हाला, पण उगाच माझ्याबद्दल तुमच्या मनात काही संशय नको राहायला म्हणून मी सांगतो कुठे गेलो होतो. अरे पण तू असं गेला होता कुठं? अगं आई, बघितलं ना आपल्या घरात काय चाललंय. सतत वाद, सतत भांडणं. गावात काय चाललंय, आपण अटक झाली असते. आपल्या घरातलं हे सगळं मला बघवतच नव्हतं. गावातले जे गुरुजी आहेत ना त्यांना म्हणलं आमच्या घरात हे सगळं असं काय काय होतंय, काय बरं उपाय असू शकतो. गुरुजी म्हणले मारुतीच्या देवळात निम्म्या रात्री यायचं आणि हनुमान चाळीसा म्हणायची 101 वेळा. तीच म्हणायला गेलो होतो. आई, काळजीनं तुझा जीव वर खाली होतो का नाही ती नाही बघू शकत. आपणची काळजी मी नाही बघू शकत. लालीजींच्या डोळ्याचे टेन्शन दिसत त्याचा त्रास होतोय मला. करून करून भागला आणि देव पूजाला लागला, अशी गत ह्या मोडद्याची. ह्याला जर आहे ना खरंच भक्ती करून मारुती जर प्रसन्न झाला ना तर आहे ना पहिली गदा ह्याच्या डोक्यात घालेल मारुती. झालं, बोललात ना त्याला. माझा लोक एवढ्या घराच्या सुखासाठी धडपडतोय आणि तुम्ही त्यालाच नावं ठेवा. गोपाळ, किती करशील रे आमच्यासाठी, आणि एवढं का करतोय या घरासाठी? 20 वर्ष घरापासून लांब होतो, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापासून लांब होतो.